महाराष्ट्र मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना एक महत्त्वाची आणि खुशखबरी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-डी-बी-टीमध्ये जो एक महत्त्वपूर्ण आणि मोठा बदल करण्यात आलेला आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत आपण. आत्तापर्यंत ज्यांच्याकडे फार्मर आयडी नव्हतं किंवा ज्या अजूनही शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेली नाही त्यांना फार्मर आयडी जमत सुद्धा नाही काढायचं कसं याच्याबद्दल माहिती नसेल, तर अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की त्यांना महा-डी-बी-टीवर ज्या योजना राबवल्या जातात कृषी विभागांतर्गत, तर या योजनांचा लाभ सुद्धा त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठीच महा-डी-बी-टीकडून एक नवीन ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तुमच्या समोर तुम्ही बघू शकता. वेबसाईटवरती आल्यानंतर इथं जो 3ऱ्या नंबरचा ऑप्शन आहे आधार आधारित लॉग इन, हा ऑप्शन नव्याने आता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे महा-डी-बी-टीकडून. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमकं कोणाला या ऑप्शनवरून लॉग इन करता येणार आहे हे सांगणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये. जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल आणि तुम्ही जर या 3ऱ्या ऑप्शनवरून आधारित लॉग इन या ऑप्शनचा वापर करून जर लॉग इन करायचा प्रयत्न केला तर तुमचं लॉग इन होणार नाही, कारण ते परत तुम्हाला फार्मर आयडी तुमच्या जनरेट झालेला आहे, तुम्ही फार्मर आयडी टाकून लॉग इन करण्यासाठी पात्र आहात असं ते मेसेज येऊन तुम्हाला फार्मर आयडीनेच लॉग इन करायला लागेल पुढे. पण आता हे कुणाला करता येणार आहे या 3रा ऑप्शन वापरून आधार नंबरच्या सहाय्याने लॉग इन. तर इथं बघू शकता त्यांनी सरळ इथं नोटिफिकेशन दिलेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता. हे बघा, खाली त्यांनी सूचना दिलेली आहेत. आधार आधारित लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ऑप्शनचा उपयोग कुणाला करता येणार आहे तुम्ही सविस्तररित्या बघून घ्या. तर बघू शकता तुम्ही सूचना बघा. कृपया नोंद घ्यावी की आधार आधारित लॉग इन फक्त त्या शेतकऱ्यांसाठी लागू आहे ज्यांच्याकडे शेतकरी आयडी नाही. म्हणजे फार्मर आयडी ज्या शेतकऱ्यांकडे नाही आहे किंवा ज्यांनी अजूनही काढलेलं नाही आहे, तर त्यांच्यासाठी हा आधार संलग्न OTPद्वारे तुम्ही लॉग इन करू शकणार आहात पूर्वीप्रमाणे. आणि त्यासोबतच कुणाला अजून लॉग इन करता येणार आहे 3रा ऑप्शनने बघा. त्यासोबतच तुम्ही बघू शकता जे खालील नमूद केलेल्या योजनांच्या घटकांतर्गत अर्ज करू इच्छितात किंवा कागदपत्रे अपलोड करू इच्छितात अशांना सुद्धा या 3ऱ्या ऑप्शनने लॉग इन करता येणार आहे. ते म्हणजे सोलार फेन्सिंग, त्यासोबतच कृषी यांत्रिकीकरण, ऊस तोडणी यंत्र या घटकांसाठी जर लॉग इन करत असाल तर. त्यानंतर तुम्ही बघू शकता 3रा ऑप्शन आहे चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील शेतकरी फक्त आणि वन हक्क अधिनियम अंतर्गत जमीनधारक शेतकरी, या एवढे जे शेतकरी त्यांनी सूचनेमध्ये दिलेले आहेत, या घटकांतर्गत जे पात्र शेतकरी आहेत फक्त त्यांनाच हा 3रा ऑप्शन वापरून या आधार OTPद्वारे लॉग इन करता येणार आहे महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवर. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.